आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा हेल्दी टेस्टी ब्रेकफास्ट। ही इटालियन स्पॅगेटी आहे, पण आपण इंडियन स्टाईलने करणार आहेत। त्यामुळे मी ही घेतलेली आहे स्पॅगेटी। ही गव्हाची स्पॅगेटी आहे। ही मी माझ्या पद्धतीने इंडो चायनीज स्टाईलने करणार आहे। स्पॅगेटी बुडेल एवढं पाणी घ्यायचे, त्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि थोडंसं चमचाभर तेल घालायचे। पाणी उकळलं की मग त्यात स्पॅगेटी घालायचे। नूडल्स पास्ता जसं तुम्ही शिजवून घेता त्याप्रमाणेच हे शिजवून घ्यायचे। एकदम ओव्हर कुक नाही करायचं, भरपूर असं जास्त शिजवायचं नाही आहे त्याला, नाहीतर ते खराब होणार। स्पॅगेटी चांगली शिजलेली आहे ही बघा। आता तिला स्पॅनरच्या मदतीने आपण त्यातलं पाणी गाळून घेऊया आणि स्पॅगेटी एकमेकाला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची। त्यासाठी ती एखाद्या ताटात पसरवून ठेवली तर ती एकमेकाला चिटकणार नाही। तर हे सगळं पाणी आपण गाळून घेतलेलं आहे, एवढंच पाणी निघालेलं। आता पुढची प्रोसेस बघूया। तर मी आता कढईमध्ये तेल घालत आहे। तेल चांगलं गरम झालं की मग त्यात आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली लसूण हे परतायचे। तर मी पहिले लसूण घालत आहे कढईमध्ये, ती चांगली परतून मग त्यात कांदा घालायचा आहे। ही मी कलरफुल सिमला मिरची घेतलेली आहेत। हे बघा, कांदा पण मस्तपैकी असं परतून घ्यायचं। कांदा परतून झाला की मग त्यात बारीक चिरलेली कलरफुल सिमला मिरची घालायची। ही बघा, कलरफुल सिमला मिरची बारीक एकदम कापून घ्यायची, म्हणजे ती पटकन शिजली जाते। एकदम पाव भाग घेतलेला आहे आणि छानपैकी असं बारीक कापून मग तो चांगला तेलात परतायचा आहे। यात फ्लावर, मशरूम यासुद्धा भाज्या ॲड करू शकताय। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही ॲड करा। गॅस थोडा मोठाच ठेवलेला आहे, फटाफट भाज्या अशा परतून घ्यायच्या आहेत। ही मी घरच्या घरी बनवलेली स्पायसी तिखट अशी शेजवान चटणी आहे, त्यामुळे ती तिखट असल्यामुळे एकच चमचा घालत आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घेतलं की मग त्यात अर्धा चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे, तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। एकदम चांगलं परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झालं मग त्यात चमचाभर सोया सॉस घालायचं आहे। तर हा मी घेतलेला आहे थोडासा डार्क असा सोया सॉस, तर मी तो चमचाभर घालत आहे। फ्लेवरसाठी मी ऑर्गेनो घालत आहे। जर तुमच्याकडे ऑर्गेनो असेल तर तुम्ही घाला, नाही तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, त्याचा पण खूप छान असा सुगंध येतो। यात आपण आता स्पॅगेटी मिक्स करायची। अजून पण ती चांगली गरम आहे, तर ती फटाफट अशी मिक्स करून घ्यायची। सेपरेट असे व्हायला पाहिजे। ही बघा, अशी सेपरेट झालेली आहे, चिटकलेली नाही आहे ती। तर फटाफट अशी मिक्स करून घ्यायची ती। स्पॅगेटी शिजवताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, पण अजून थोडंसं मीठ लागणार आहे, त्यामुळे चवीनुसार मी त्यात मीठ घालत आहे। यात मी आता ॲड करते व्हाईट पेपर पावडर। तर काळी मिरी पावडर पण तुम्ही ॲड करू शकता, ती मी ॲड केली आहे पाव चमचा।
जर तुम्ही स्पगेटी पहिल्यांदाच करत असाल तर तुम्ही थोडी कमी क्वांटिटीमध्ये करा, कारण ती खूप हेवी असते. स्पायसी टँगी गार्लिकचा तडका मारलेली ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच.